पुरोगामी विचार जपण्याचे काम खेडूतने केले. नंदकुमार मोरे माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम. लोकशाही मजबूत करण्याचे काम डाव्या व परिवर्तनवादी विचारांनी केले आहे. सध्याच्या धकाधकीच्या युगात डावा पुरोगामी विचार जोपासण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम खेडूत शिक्षण संस्थेने केल्याचे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख नंदकुमार मोरे यांनी काढले. चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक महर्षी र.भा. माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य एस.डी. गोरल अध्यक्षस्थानी होते. मोरे आपल्या भाषणात शिक्षण महर्षी र.भा. माडखोलकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन पुढे म्हणाले की चंदगड तालुका हा बुद्धिवंतांची खाण आहे. एकेका काळी महाराष्ट्राला पुरोगामी विचाराने दिशा देण्याचे काम चंदगड तालुक्याने केले आहे. शेकाप पक्षाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा चंदगड तालुक्यातील कोवाड येथूनच झाली आहे. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी बाबूराव ठाकूर, मामासाहेब लाड, बहिर्जी शिरोळकर, तुकाराम पवार, न.भू. पाटील, गुरुनाथ पाटील, र.भा. माडखोलकर, गोविंदराव पवार, सट्टुपा वाघमोरे यांच्यासह अनेकांनी खस्ता खाल्ल्या आहेत. या सर्वांनी अथक परिश्रम करून सीमा भागासह चंदगड तालुक्यात बीजे रोवली. म्हणूनच पहिल्यांदा तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय कालकुंद्री येथून झाली. यामुळे बहुजनांच्या अनेक पिढ्या सुशिक्षित व सुसंस्कारित झाल्या. खेडूत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे, संत तुकाराम विद्यार्थी वसतिगृह, बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, ताम्रपर्णी विद्यालय अशा यांची नावे जरी लक्षात घेतली तरी विचारांची दिशा स्पष्ट होते. या विविध ज्ञान शाखा काढून चंदगड तालुक्यातील बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम या संस्थेने केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांनी सध्या अत्यंत गरज असून विद्यार्थ्यांनी या विचारांचा पाईक होण्याची गरज आहे. इतिहासाचे प्रामाणिक व सखोल चिंतन व अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्या भागाचा इतिहास व भूगोल ज्ञात असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी अत्यंत चिकाटीने ध्येयपूर्तीसाठी झगडले पाहिजेत, असे सांगून त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण ग्रंथांच्या आधारे घेऊन अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत विद्यार्थ्यांसह श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी प्रास्ताविक N.S. मासाळ यांनी करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक पटकावलेल्या कृष्णाई पवार व आर्या साबळे यांनी र.भा. माडखोलकर यांच्या शैक्षणिक कार्याविषयी जोरदार भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. प्रारंभी महाविद्यालयातील प्रांगणासमोरील स्मृतीस्थळाला प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. माडखोलकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नंदकुमार मोरे, प्राध्यापक R.P. पाटील, L.D. कांबळे, नितीन पाटील, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, S.B. गुरबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य S.P. बांदिवडेकर, किसनराव कुराडे यांची भाषणे झाली. अमेरिका येथील विद्यापीठाकडून D.Litt. पदवी मिळाल्याबद्दल प्राचार्य गोरल यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात गोरल यांनी खेडूत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन सर्वांचे ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राध्यापक S.B. दिवेकर यांनी केले तर आभार प्राध्यापक A.D. कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला सुजाता सपले, ॲडव्होकेट R.P. बांदिवडेकर, D.K. कदम, माजी प्राचार्य P.R. पाटील, L.D. कांबळे, R.P. पाटील, M.M. तुपारे, माजी प्राचार्य S.P. बांदिवडेकर, शाहू फर्नांडिस, R.I. पाटील, मारुती पवार, सदाशिव शिंदे, आनंद सुतार यांच्यासह चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.